बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। आज या ठिकाणी श्री जगदंबा देवी देवस्थानची हिना मोरगतींची जमीन 1458-1 यामध्ये वेळोवेळी मुरुम उत्खनन करून मुरुम चोरी जात आहे। त्याबद्दल आम्ही पूर्वी तहसीलदार यांना पण याच्या मागे 2-3 वेळा अर्ज दिलेले आहेत। पोलीस स्टेशनलाही तक्रारी अर्ज दिलेले आहेत वेळोवेळी। आज या ठिकाणी सर्कल आणि संबंधित महसूल अधिकारी पंचनाम्यासाठी आले असता आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना समक्ष जबाब दिलेला आहे। जे लोक इसम रात्री अपरात्री या ठिकाणी मुरुम चोरून नेतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत यासाठी आम्ही महसूलला जबाब दिलेला आहे। जेवढे इथून मुरुम चोरी झाला त्याचा पंचनामा मोजमाप घेऊन पंचनामा केलेला आहे। तरी आमची पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की संबंधित गुन्हेगार शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी व त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करून तर जे गुन्हेगार आहेत त्यांचा तपास करून मुरुम चोरी कायमस्वरूपी रोखण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी एवढी। आणि पोलीस प्रशासनाने रात्री अपरात्री या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। या शेतजमिनीतून गेल्या 6 महिन्यापासून मुरुम गोंड खनिज मुरुम यातून गेल्या 6 महिन्यापासून मुरुमाची चोरी होत आहे आणि यांना या मुरुमाची चोरी जे करतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून या मुरुम चोरी महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागाचा करोडो रुपयाचा महसूल बुडवणाऱ्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या या पोलीस प्रशासन आणि कामगार तलाठी राशीन यांच्यावर तात्काळ फौजदार कारवाई व्हावी आणि संबंधित मुरुम चोरणारे आरोपी आहेत, मुरुम चोरी करणारे जे आरोपी आहेत त्या आरोपींचे GCP, पॉकलँड आणि वाहतूक करणाऱ्या हायवा या तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर MPDW मार्फत मोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी मी प्रशासनाला शासनाला विनंती करतो। कलेक्टरला मी तात्काळ निवेदन देणार आहे। ते निवेदन प्रांतसाहेबाला तहसीलदारला देणार आहे आणि त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर येत्या 7 दिवसाच्या आत मी संबंधित कलेक्टर साहेबांसमोर लेखाजोखा मांडून या संबंधित गुन्हेगारांवर तात्काळ फौजदारी कारवाई व्हावी म्हणून मी मेहरबान अतिरिक्त श्रीगोंदा कोर्टात जाणार आहे।